हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे. शिष्टमंडळं जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही, कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही. जरांगे पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ओबीसींसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही. अशा परिस्थितीमध्ये जर सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा, या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय, तसं गुजरातमध्ये आहे, तसं राजस्थानमध्ये आहे, तसं हरियाणामध्ये आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण हवं आहे. नोकरीमध्ये राखीव जागा हव्या, शिक्षणात राखीव जागा हव्या. याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.